आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला या मुलाशी लग्न नाही करायचं. नाही करायचं म्हणजे? तुमचा मुलगा गुंड आहे, मवाली आहे यांचा मुलगा. हे कोणी सांगितलं तुम्हाला? कॉन्स्टेबल वाघमारे आहेत ना, त्यांनी सगळं खरं खरं सांगितलंय मला की तू एक गुंड आहेस. जे झालं ते एकदम बेस्टच झालं. पण नाही तर त्या पोरीला माझ्या डोक्यावर आणून बसवलं असतं मम्मींनी. तुला काही कळत नाही का? मला काय कळत नाही. काय खुसर पुसर लावलंय रे तुम्ही? नाही म्हणजे त्या पोलीस पोरीनं असं वागायला नव्हतं पाहिजे होतं, नाहीतर आज जमल्यातच जमा होतं सत्या भाऊजींचं लग्न. पण पोलीसवाली कॉन्स्टेबल वाघमारे ना, तिनं त्या पोरीचं कान का भरलं तीच कळ नाही मला. तिला नड होती म्हणून मी पैसे दिले आणि आता माझ्याच वाकड्यात जायला लागली नाही ती. आपल्या खानदानाला खाली मान घालून यावं लागलं लोकाच्या घरातून. तिला अशी हलक्यात सोडत नसते आता मी. सत्या, ए सत्या, पोराला घराबाहेर काढून तुम्ही या घरात. आत येऊ सर? अरे वाघमारे, या या. तुम्ही तर 2 दिवसाची सुट्टी सांगितली होती ना, मग इथे कशा? सर तेच सुट्टीचा अर्ज द्यायला आले होते. अहो तुम्ही फोनवर सांगितलं होतं ना सुट्टीचं, तेवढं पुरेसं होतं. इथे येण्याची काही आवश्यकता नव्हती. एनिवेज कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. सर नक्की या. हा बघतो, प्रयत्न करतो. यू. थँक्यू सर. वाघमारे, काही मदत लागली तर सांगा. हो सर. थँक्यू सर. यू. होय. अगं मंजू, तू ये बस. काय ग मंजू, सुट्टी आहे तर साखरपुड्याची तयारी करायची सोडून इथं काय करतेस? अगं मी ते सगळं जाऊ दे. मी जे ऐकलंय ते खरं आहे का? सत्या ज्या मुलीला बघायला गेला होता त्या मुलीला तू सत्याबद्दल सगळं खरं खरं सांगून टाकलंस. प्रिया बोलली मला. वय अगं ती पोरगी आणि तिचे सगळे घरचे लय चांगले होते, आणि गुंडाच्या हाती पोरीचा हात देऊन फसतेल ना बिचारी. कुणाच्या तरी पोरीचं एवढं वाईट नाही व्हायला पाहिजे. नाही खरंय बाई तुझं. बाईच्या जन्माला आल्यावर काय काय बघावं लागतंय, पण तू जे केलंस ना ते चांगलं केलंस. हा, माणसाचा हेतू चांगला असला ना म्हणजे झालं. फक्त हे त्या सत्याला कळायला नको. उगा तुझ्या रस्त्यात वाकडा यायचा. अगं म्हणजे ओहो, झाली का तयारी? पण माझी तर सगळी तयारी झाली आहे. मी ना पिंक कलरचा घागरा घेतलाय, सो त्याला मस्त घेर आहे, आणि मी गोल्डन पावडर पण लावली आहे त्याला. मॅचिंग इयरिंग्स तर घेतल्याच आहेत. अगं मी गोल्डन मोजडी पण घेतली आहे. अगं नवरीपेक्षा जास्त तूच चमकशील. मग अहो माझा जलवाच वेगळा आहे भारती मॅडम. म्हणजे आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हा, आम्ही सगळे वेळेत पोहोचणार आहोत. डोंट वरी एट ऑल. आणि तुला काही वाटलं तर फोन कर. गुलाब काका इथे या. माहितीये ना उद्याच्या साखरपुड्याला जायचंय ते. तर बाबर उद्या नीट आवरून यायचं. जायचंय आपल्याला. सगळ्यांनी नीट छान आवरून या. मस्त फोटोज काढू. मी सगळ्यांना सांगणारच होते. अगं राहू दे, तू बोलवलं नसतंस ना तरी आम्ही आलो असतो. अगं घरचं कार्य आहे. बरं मी येऊ आता? मंडपवाले येणार आहेत ना घरी? ठीक आहे. तुम्ही नक्की या सगळे साखरपुड्याला. येणार. चला चल येते. नीट जा. बाय. ए
थांब थांब थांब. ए थांब, हीच घर आहे. अरे हो, हीच घर आहे. तुला म्हणतो का नाही, चुकलो असतो का नाही आपण. हो ताई, कुठं टाकायचा मांडव सांगा लवकर, म्हणजे टाकून घेतो. होय होय दाखवतो. इथं गेट पुढेच टाकायचंय, रस्ता सोडून टाका जरा. चले टाकून गो पाठशेरशी. हो चल चल. अगं आई, अगं काय होतंय तुला? अगं काय झालं? मंजू, अगं लेकीचं लगीन होतंय म्हणल्यावर आई बापासनी किती आनंद होतो अगं. पण मी अशी पहिली आई असन जिच्या लेकीचं लगीन होतंय म्हणून तिच्या मनाला चटका लागतोय. मंजू, तू माझ्यासाठी हे लग्न नको करू. अगं आई, मला काय भी त्रास नाही या लग्नाचा, आणि कुणाशी तरी लगीन करायचंच आहे की. अगं पण मंजू, आई तू म्हणतीस ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मग आता जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय असं समजूया की आपण. आई लई राबली आहेस ग या घरासाठी, आता अजून त्रास नाही द्यायचा. अगं तुम्ही दोघी जरा येडे आहेत का ग? आणि दिदे, तुला आधीच सांगून ठेवते, तुझा हा निर्णय ना मला अजिबात पटलेला नाहीये. त्या डीजेला ना माझा दाजी बनून घेण्यात मला काय बी इंटरेस्ट नाहीये बघ. तू आताच्या आता लग्नाला नकार दे. आमरे, अगं आपल्या आईसाठी आपण दोघीच आहोत की नाही. तुझं शिक्षणात एवढं डोकं चालतंय, तुला पाहिजे ते करिअर तू करशील. पण माझं तसं नाही आहे ना. माझ्या नशिबात जे असेल तेच मला आनंदाने स्वीकारावं लागेल. करा, तुम्हाला काय करायचं ते करा, पण एक ध्यानात ठेवा, या सगळ्या सरकस इथे ना मी इथे नसणार आहे. अबरे, हा हॅलो, या की या कार्यालयात या. हाय सत्यदादा, हाय करू का आपलं काम? हा या. हा ठेवा ठेवा ठेवा. अरे झाकणी आहे. काय झालं? तुझ्या मेंदवात काय पाणी झालंय गे? काय झालं? बॅनर कसा लावला बघ उलटा? उलटा गोटा सरळायचा की. सरळ आहे. हा, आज काय प्यायला पाणी नव्हतं काय? कच्ची पिलीस काय बेवडे? ए पलम्या, बेवड्या बोलायचं नाही. इमानदारीनं काम करतोय हे नीट बघ, नाहीतर हेतच तुझा श्रद्धांजलीचा बॅनर लावीन. आता श्रद्धांजलीचा बॅनर लावणार तू? एका मुसकाळीत सगळी पिलेली उतरून तुझी इथं. ए इथं माझा पोशिंदा स्वतः सत्यदादा बसलाय. सत्यदादा ह्याचा जीव वाचवाय पुढे येताय का ह्याचा कार्यक्रम हितात फिक्स करू? ए बाबऱ्या, शांत बस. उगाच त्याला त्रास देऊ नको. आधी डोकं त्याचं तापलंय, उगाच त्याचं डोकं आणि तापवू नको. गप गुमान तू बॅनर सरळ कर पाहिजे. सॉरी, कर जा जा. मलमदा, ती आपले गावातली कॉन्स्टेबल वाघमारी नाही का, तिचा साखरपुडा आहे. दारात लय मोठा मांडव घालायचा चाललाय. बॅनर सरळ. ए अरे कसा लावलाय? सत्या, कॉन्स्टेबल वाघमारे तुझं लगीन मोडून तिकडे तिचा साखरपुडा उरकायला लागले. हे काय चांगलं नाही सत्य. तू इकडे दुःखात आणि ती तिकडे मजेत, हे काय पटलेलं नाही आपल्याला. टाळकंच काटले माझ. चल, एवढा मोठा मंडप टाकलाय तिनं, तर तमाशा बी मोठाच करू. ह्यो 1,500चा ड्रेस करवलीसाठी, ही 2,500ची साडी सुनंदे तुझ्यासाठी, आणि ही 4,000ची साडी
माझ्या सुनसाठी मंजू धर बाय अंगाशी. कसं आहे माझ्या लेकाचं लगीन हाय त्याच्यामुळं कुणी किस्त बी हात आकारता घेतला का नाही तरी मी नाही घेणार. मी मस्त खमकी हाय. इथे नुसतं कापडाला बोट लावलं तर भोक पडन असं वाटतंय. आणि हा 1,500चा वय 1,500चा सोड आता 400-500चा बी वाटा ना. तू निस्ती खोट काढ बघ. गेल्या जन्मात कुठली कसर राहिली होती कुणा ठाव ती ह्या जन्मात भरून काढाय आल्या. काय ग आत्या माझी दुश्मनच आहे हाय की नाही. तुला काय कळतंय का कापडातलं. बघतोयस ना र दादा. अरे किस्ता त्रास होतोय मला काय सांगू तुला. तुला शब्द दिलाय का नाही म्हणून ही समज करते मी. आणि जवळ जीवात जीव हाय तवर समज नीट करीन. दादा अरे ये दादा. अरे बघतोयस नका किस्ता खर्च झाला. उगा पदरचा खर्च करून बसलीस. तुम्ही का बसा तुम्हाला काय कळत नाही. अहो मी पदरच काय बी खर्च केलेला नाही. दादा आता फक्त तुझ्या आशीर्वादाची गरज आहे बघ. एकदा का माझ्या डीजेची मंजूच्या लग्नाची गाठ बांधली की मी येतेच ग तुझ्याकडं. दादा अमरे 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 तुझ्या मनावर आता किती मोठा डोंगर कोसळला असेल हे मी समजू शकतो. पण प्रेम हे असंच असतं. तुला जर वाटत असेल का नाही तर मी आत्ताच्या आत्ता मम्मीशी बोलतो. मम्मी अरे काय लावून आलास का काय. आणि तुझ्या उम्मीद सोड. अरे ते गोटातलं छोटं रेडकू बी प्रेम करायचं नाही. आला मोठा मम्मीशी बोलतो म्हणे. आणि तुझ्यात खरंच हिंमत असते ना मम्मीशी बोलायची. अरे तू कवाच बोलला असतास. माझी दीदी तरी अडकली नसती याच्यात. त्यांनी घेतलं. गंडीवलं त्यासनी काय वाटलं माहित आहे का. आत्या का नाही निस्ती हवाच करते तोंडाची. आता 500 रुपयाची साडी नेसून येईल साखरपुड्याला. 500 रुपयाची साडी नेसून तू पायावर धोंड मारून घेतला सा. खर्च त्यांना करायला लावायचा तू केलास. तुम्ही का बसा. तुमचं कसं आहे माहित आहे का हातात हत्यार घ्यायचं आणि नुसतं टाळी देऊन याचं. मला चांगलं माहित आहे काय करायचं ती. मी काय खुळी आहे बी पैसे खर्च करायला. अव तिचंच पैसे होतं आणि तिच्याकडनंच कशी वसूल करते का नाही बघा तुम्ही. त्या माया लेकीसनी बरोबर माझ्या तालाव नाचवती का नाही बघाच. अरे डीजे काय काय करतेस तू. लग्नाची बेटी घ्यायचा डीजे. अरे लेका माफ कर. अरे ती बटणं लावता लावता कवा फास लागलं कळलंच नाही मला. लय लागलं नाही नव्हता बघू. ए बंद कर चल. अरे काय चाललंय. वाघमारच्या घरी साखरपुडा आहे ना. साखरपुडा आहे हो. बलमा साखरपुडा आहे. वाघमार मॅडम ओ वाघमार मॅडम. फास्ट लागलं ना आता. आता कुणाचा आवाज काढून दाखवतोस. अहो बाहेर कोणतरी आवाज देतय. ए उतरा रे बंद करायचं सगळ्या. आपण ती मंडप एकदा सांगितलेलं कळत नाही. ए धर रे आम्ही तुझं धर. कोण आहे ते माणसं. चला रे भरा पटपट चला.
ए भर सगळं गाडीत. जरा नीट हात नाही लावायचा मंडपाला. सत्या त्या बोक्याला मी बघतो थांब. सारखा आडवा येतो रे आपल्या. काय रे बोक्या काय रे? तुझं नशीब समज तुला नाही हात लावला काय. आणि सत्या ये वगैरे काहीच घातलेलं नाही खाली. घातलंय नीट नीट. काय रे बोक्या. अरे सत्या इथं रडायला लागलं. काय कॉन्स्टेबल वाघमारे मॅडम, साखरपुड्याचा अवतार नाही काढलं तुम्ही. गरज नसती तेव्हा उगवता कुठं बी. म्हणलाच आपण उगवू यांच्या दारात. मंजू अगं कोण आहे पोरगा? रिलॅक्स मंडळी रिलॅक्स. जाईन मी स्वतः निघून. एवढं टेन्शन नका घेऊ. माझ्या लग्नाची साधी बोलणी नाही होऊ दिली तुम्ही मॅडम. आणि तुमचा साखरपुडा होऊन देईन मी. कन्फर्म यांचं झंगाट आहे काहीतरी. त्याशिवाय उगाय दारात येतोय काय आपल्या. रत्ना हा तोच फोनवाला पोर आहे. तुझं सपान आता मेलं म्हणून समज. असं कसं? मी जिद्दी आहे तर माझं सपान बरं मरून देईन. काय त्रास आहे रे तुला? आणि साखरपुडा का होऊन देणार नाहीस? हे तुमच्या मंजूला विचारा काय केलंय तिने. म्हणजे काय प्रकार आहे समजा? आत्या मी तुला समजा नंतर सांगते. मी का केलं काय केलं सांगते तुला नंतर. तुम्ही इथनं जावा आधी. असं जातो हा. पण मग साखरपुडा पण नंतरच करा. आत्ता साखरपुडा होऊ देत नसतोय मी. असा कसा होऊन देणार नाही? मी बी बघतेच की तू कसा मोडता घालतोयस ती. काकी बघितलं का? तुम्ही ओळखत नाही मला म्हणून एवढी बडबड करताय. तुमच्या मंजून लग्न मोडलंय माझं. आता यो साखरपुडा मी होऊ देत नसतोय. कुणाचं लग्न? मंजू आणि याचं लग्न नाही. अरे पण कुणाचं लगीन? काय बोलतोयस तू? माझं लगीन. ते मोडून तुम्ही तुमच्या पोराचा साखरपुडा नाही करू शकत. आणि आता काय बी झालं तरी वाघमारे मॅडम ना म्हणजे तुमच्या भावी सूनबाईंना सोडणार नाही मी. हे शब्द आहे सत्याचा. आणि सत्या त्याचा शब्द खरा केल्याशिवाय राहत नाही. चला रे काढा गाडी. वाघमारे मॅडम येतो. काढ रे. सुनंदे पोरीसनी ताब्यात ठेव बघ. पाक आबरू घालवली समद्यान मोर. पर आता लगीन कसं होत नाही का नाही ती मी बी बघती. येत्या 3 दिवसात डीजेचा आणि मंजूचा साखरपुडा करायचा. आणि हे बघ नाही जर म्हणलीस का नाही तर ही जण त्या पोराचं काय तर झंगाट हाय म्हणजे हाय. अगं आत्या खरंच तसं काय नाहीये. नाही ना? मग तुझा आणि डीजेचा साखरपुडा ठरला. आत्ता साखरपुडा होऊ देत नसतोय मी. आणि आता काय बी झालं तरी वाघमारे मॅडम ना सोडणार नाही मी. हे शब्द आहे सत्याचा.
सुनते पोरीसनी ताब्यात ठेव बघ. पाक आबरू घालवली समद्यान मोर. तर आता लगीन कसं होत नाही का नाही ती मी बी बघती. दिदे दिदे अगं अशी का बसलेस? काय नाही ग, असंच. आणि कसला विचार करतेस? खरं सांग, उद्याचा विचार करतेस ना? मला माहितीये, पण तू काय माझं ऐकत नाहीस. आता तुला हौसच आहे विहिरीत उडी मारायची, तर मी तरी काय बोलू? तू ना असंच कर बघ. आता पण काय बोलत नाहीयेस का माहितीये? कारण ना तुला पटतंय माझं बोलणं, वय ना? दिदे अगं बोल की. आमरे, मला कळते ग, उद्यापासून माझं सगळं आयुष्य बदलणार. पण शेवटी नशिबात असते तेच घडते. माझ्या नशिबात डीजेच, ते कसं बदलेल? अगं तू ठरवलं ना तर सगळं बदलेल बघ. आणि दिदे, तू तुझा लाईफ पार्टनर म्हणून त्या वांग्याचा विचार कधीच केला नसेल ना? अगं बोल की दिदे, सांग ना. मग खरं खरं सांग, तुझा लाईफ पार्टनर तुला कसा हवा होता? अगं सांग की दिदे, आता लय भाव खाऊ नकोस. सांग पटकन. खरं सांगू का आमरे, माझ्या अशा काय लई अपेक्षा कधीच नव्हत्या. माझ्या सगळ्या मैत्रिणी जेव्हा लग्न संसाराचा विचार करायच्या ना, तेव्हा मी नोकरी, हे घर कसं चालवायचं याचा विचार करत होते. त्यामुळे मला काय पाहिजे याचा कधी विचारच नाही केला. तरी पण जो स्वतःच्या आई बापासोबत माझी आई, माझी बहीण या दोघांनाही प्रेमानं सांभाळेल असं. आणि काय? अगं म्हणजे दिसायला कसा पाहिजे, वागायला कसा पाहिजे, आणि रोमॅन्टिक हवा का रावडी पण चालेल? दिसायचं काय तवा? माणसाच्या दिसण्यावर थोडीच चांगलं वाईट ठरते. नाकी डोळी ठीक असला म्हणजे झालं की. आणि वागायला म्हणशील तर साधा, सरळ, सगळ्यासनी जपणारा, आपल्या लोकांसाठी वाटेल ते करणारा पाहिजे. रोमॅन्टिक नसला तरी चालेल, पण दिवसभराच्या दगदगीनंतर त्याच्या खांद्यावर 2 क्षण डोकं ठेवून सगळं जग विसरता यावं असा पाहिजे. आई म्हणते ना, तसं संसार दोघांच्या आधारानं घडतो. एकमेकाचा आनंद जसा वाटून घ्यावं तसं दुःखही वाटून घेता यावं. माझ्यात जे काही कमी असेल ते त्यानं पूर्ण करावं आणि त्याच्या आयुष्यातला विसावा आपण असा बास की. आणि काय पाहिजे? दिदे असंच व्हायला पाहिजे बघ. तू फक्त ठरव, उद्याचा साखरपुडा ना मी आत्ताच कॅन्सल करते. आमरे, काय डोकं बिकं फिरलंय का तुझं? काय पण काय बडबडत राहतेस ग? चल आता उशीर झालाय. उद्या लवकर उठून साखरपुड्याची तयारी करायची. ती तयारी बियारी ना मी नाही करणार आहे, तुम्हीच करत बसा. आमरे, दिदे काय ग, काय शोधतेस? अगं माझा फोन घावना झालाय सकाळपासून, आणि असं इथं तिथं कुठं ठेवलेलं बी आठवना. तू पाहिलंय का? नाही ग, पण अगं घरात असताना असं कसं काय होईल फोन? तेच तर कळना झालंय. बरं थांब जरा, मी रिंग करून बघते.
होतीये का रिंग? रिंग तर होतीये ग, पण कोण उचला ना तिकडं. तू विसरलीस का कुठं पण? अगं नाही, रात्री तर इथंच होता. अगं मग इथेच असेल कुठं तर, सायलेंटला बिलेंटला गेला असेल. माझा बी जातोय असं कधी तर. थांब मी परत लावून बघते. तर बाबा डीजे मी सांगतोय ते ही आमरी काय माझ्या 5वीलाच पुजली. हे डिजा, ह्या फोनचं एवढं नरड दाब, परत अजाबात आवाज नाही आला पाहिजे. आणि का नाही साखरपुडा झाल्याशिवाय त्या मंजीला ह्यो फोन अजाबात देऊ नगस. मम्मी मला ती मंजू बी नको आणि तिचा फोन बी. बघितलंस डोसक्यात काय खुळ भरून घेतले ते. आवाजानं समजवतोय ऐकतच नाही. अरे बाबा, कमावणारी बायको मिळायला नशीब असावं लागतं. मंजूशी लगीन करण्यातच तुझं भलं आहे आणि आपल्या घराचं बी. पण मम्मी पप्पा मला अमृता आवडते. मेड फॉर इच अदर वाली फिलिंग आहे मला तिच्यासाठी. आवडणाऱ्या बाईशी कोण लग्न करते का? मी केलं का? काय म्हणले? मी केलं का नाही? तुझ्या आईशी लग्न ते का लाखात एक आहे म्हणून असं सांगायचं होतं. मम्मी तो गुंड परत येण्याची धमकी देऊन गेलाय. त्यामुळे मला परत काय केलं तर माझा बळीचा बकरा होईल. हे बघ, एक गोष्ट ध्यानात ठेव. अरे तुझी होणारी बायको मंजू किस्ती जरी यंदळी असली का नाही तरी बी ती पोलिसात हाय. तिचा बाबी पोलीस होता, त्याच्यामुळं तो किस्ता जरी मोठा गुंड असला का नाही तरी बी पोलिसाच्या घराबरोबर पंगा घेणार नाही. अरे मोठं नेत बी घाबरते ती. हे तर काय साधा गुंड, त्याच्यामुळं तू अजाबात घाबरू नकस. अरे तू मंजूचा होणारा नवरा आहेस, तू माझा पोरगा आहेस, अजाबात घाबरायचं नाही. हा मी कुठं घाबरलोय तेव्हा? मला फक्त मॅटर नकोय चांगल्या कामात बस. आता कस शाबास रे माझ्या छोट्या काट्या. हे बघ, आता ह्यो फोन आहे का नाही तुझ्याकडे ठेव. काय साखरपुडा झाल्याशिवाय अजाबात त्या मंजीला परत द्यायचा नाही. काल रातच्यालाच मी लंपास केला होता. अजून एक गोष्ट, आता या फोनवर त्या मायाली किसनी कुणाकुणाचं फोन येते ती तेवढं ध्यान ठेवू म्हणजे झालं. ठीक आहे. राशन गरिबांसाठी आहे. व तांदूळ गायब करून भात शिजून मटणावर पार्ट्या आणू नका. नाही, गरिबाच्या हक्काचं गिळू नका. नीट भरा. आणि चुकून जर गिळलं तर नरड्यात हात घालून मी भात बाहेर काढीन. नाही. ए बलम्या, हो अरे कसला कार्यक्रम चाललाय यो? ये रेशन वाटायचा कार्यक्रम चालू आहे. ये ना तुम्ही सगळं नटून कुठं चाललाय? कसं मी नाही आज. अरे ती वाघमारे माहित नाही वे, पोलिसात होतं. त्यांची पोरगी बी पोलिसात आहे. आमच्या लयला आमच्या नात्यातली लागते ती. साखरपुडा आहे आज त्याच पोरीचा. वाघमारे कॉन्स्टेबलच का वरच्या अंगाला राहते ती? होय होय तीच. ते तिच्या आत्तीचं पोरग आहे बघा टकलं चपरी, त्याच्या संग लग्न आहे ना तिचं. होय होय. बलम्या, झाले का तुझे प्रश्न विचारून? जाऊ का आता आम्ही? फोडू इथं सुपारी. जाऊ चला ग चला. सुपारी तर आम्हीच फोडणार. 0 मिनिटं. दे जरा व्यवस्थित द्या. अरे बायका काय म्हणत बघितलं का? त्या वाघमारे कॉन्स्टेबलचा साखरपुडा आहे. तू स्वतः बजावून आलास का नाही साखरपुडा होऊन देणार नाही म्हणून? एवढा दम दिलास त्या कॉन्स्टेबलला तरी बी साखरपुडा होती तिचा. हे बघ सत्या, एक तर तू कुणाची नादी लागत नाहीस. तुझ्या कोण वाकड्यात गेले तर त्याचा कार्यक्रम फिक्स करतोस. तुझ्या घराची बदनामी केली त्या पुरगीनं. तुझ्या घरच्यांना मेन म्हणजे मम्मी साहेबांना खाली मान घालून जावं लागलं तिथून. अरे तुझं ठरत आलेलं लग्न मोडून ती स्वतः बावलं चढायला लागलं आणि तू काय बघत बसणार होय? आपण तुझ्या लग्नात जाऊन काय बुंदी खायची? हे बघ सत्या, तुला जमत नसेल तसं मला सांग. मी माझ्या स्टाईलनं 0 मिनिटात कडका पाडतो. काल एवढंच सांगून बी अक्कल आली नाही वाटत. लईच लाईटली घेते रे आपल्याला सत्य ती. सत्या, अजून एकदा दम द्यायला लागते आपल्या स्टाईल. आज वाघमाऱ्यांचा कार्यक्रम फिक्स.